विश्वाला शांती संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना प्रथम वंदन करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलितांचे कैवारी रामदासजी आठवले साहेब, नाशिक जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे साहेब, व इगतपुरीची बुलंद तोफ आमचे मोठे बंधू शशिभाऊ उबाळे, उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज या आंबेबाऊला तिथे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेचं उद्घाटन केलं. खरं तर इथं याचा एकच विषय सांगतो. काही आपले गावातले बांधव असतील, समाजकंटक असतील, त्यांनी बाबासाहेबाचा होर्डिंग फाडला. कावर बाबासाहेब तुमचं नाही का? बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काही नाही केलं, 2 सवलती जास्त तुम्हाला दिला. जर कधी याच्यानंतर परत बाबासाहेबाच्या कोणत्याही गोष्टीला कोणत्याही होर्डिंगला फाडलं तर घरात घुसून फाडल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद घ्यायची, त्याची काळजी घ्यायची. तुम्ही 1000 आणले तर 10,000 इथं उभे राहतील, हे लक्षात ठेवा, विसरू नका. आणि 2-4 घरांना त्रास देऊन 100 लोक गोळा करून दगडफेक करायची. दगडफेक काय राहते की माराची अवलाद तुम्हाला सांगा. हे तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो. अरे जातीवाद करता, अरे तुम्ही कोण आहे? या गोष्टीचं भान आहे का? सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. आपण एकाच गावात राहतो, पण जर असा मातृचोदपणा करत असेल ना तर मजाक नाही सांगत. आम्हाला आमच्या जात्री उतरू नका, घरात घुसून गोळ्या खात्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही केसलाही घाबरत नाही, आणि मरायला घाबरत आणि मारायला बी घाबरत नाही. खुल्लं चॅलेंज करतो. याच्यानंतर परत जर कधी अशा विटंबना किंवा कोणत्याही आमच्या माणसांना त्रास जर दिला तर याचं याद राखा, घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय बुद्ध आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.